झी 24 तास एक पाऊल पुढे. जनतेकरता उपयोगी आणेल, वैयक्तिक माझ्याकरता कधी उपयोगी आणणार नाही. निश्चित. देवेंद्र, वैयक्तिक प्रश्न एक तुम्हाला विचारतो, तो म्हणजे खरं तर अत्यंत तरुणपणात तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला. एक कार्यकर्ता, तुम्ही संघाच्या मुशीत घडलेले आहात, एक कार्यकर्ता ते आता प्रदेशाध्यक्ष. हा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे तुमचा. या सगळ्या आज प्रदेशाध्यक्ष झालात, आज आनंदाचा दिवस आहे तुमच्या आयुष्यामध्ये. मागे वळून बघताना राजकीय कारकिर्दीकडे कसं वाटतंय? नाही, खरं म्हणजे इतक्या झपाट्याने ही राजकीय कारकीर्द केली असं वाटतच नाही. खरं म्हणजे आता मला यावर्षी जवळपास लोकप्रतिनिधी म्हणून 20 ते 21 वर्ष पूर्ण होतील. निश्चित. पण या 20 ते 21 वर्षाच्या काळामध्ये इतका झपाट्याने सगळा काळ गेला. जनतेचे प्रश्न सोडवताना, जनतेमध्ये राहताना वेळ कसा गेला ते कळलं नाही. अनेक चांगल्या सहकाऱ्यांनी भरपूर मदत केली, माझ्या कुटुंबातल्या लोकांनी मदत केली आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो. आणि मला असं वाटतं की भविष्याकडे पाहत असताना त्यावेळेस मी मागे वळून पाहतो, त्यावेळेस मागे वळून पाहताना मला जे काही करू शकलो त्याच्याबद्दल निश्चितपणे समाधान आहे. याच्यापेक्षा जास्ती निश्चित करता आलं असतं, पण तरी देखील मी समाधानी आहे. निश्चित. या महाराष्ट्राच्या जनतेची तुमच्या हातून सेवा घडावी देवेंद्र, या शुभेच्छा तुम्हाला. कारण अगदी कालपर्यंत आम्ही तरुण नेते देवेंद्र फडणवीस आता असं म्हणत होतो, मात्र आता तुम्ही ज्येष्ठ नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसलात, प्रदेशाध्यक्ष झालात. आता कार्यकर्त्यांकडून तुमचा तसा उल्लेख सुरू होईल. खरं तर हे सगळं जितकं तुम्हाला आनंदाचं वाटणार आहे तितक्या जबाबदाऱ्या सगळ्या. 2014ची निवडणूक येते डोळ्यासमोर. काय उद्दिष्ट असतील आणि काय रणनीती असेल? 2014ची निवडणूक ही या जुलमी सरकारला बाजूला सारून लोकाभिमुख सरकार निवडून आणणं हीच आमची स्ट्रॅटेजी आहे. आणि त्याचं डिटेलिंग जे आहे ते येत्या काळामध्ये मी निश्चितपणे आपल्यासमोर मांडेन. निश्चित. या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे देवेंद्र, आता आपण किती नकार दिलात तरी भाजपमध्ये गटतट आहे. या सगळ्या गटातटांना सोबत घेऊन तुम्ही म्हणणार सगळ्या गटांनी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केलं, पण या सगळ्या गटांना सोबत घेऊन तुम्हाला जायचंय. काय नेमकी तुमची भूमिका असेल? नाही हो, मला असं वाटतं की एखाद्या विषयावर मत किंवा मतांतर असणं याला गट तट मांडणं हे योग्य नाहीये. भारतीय जनता पार्टी अतिशय लोकशाही पद्धतीने चालते आणि लोकशाही पद्धतीने चालत असताना आमच्या इथे भिन्न मताला वाव आहे. आम्ही असं म्हणतो की मतभेद चालतील, मनभेद नको. आणि आज निश्चितपणे मी आपल्याला सांगतो, हे केवळ राजकीय दृष्ट्या बोलायचं असं नाही. मी संघटनेत खूप वर्ष काम करतोय आणि संघटनेत माझा अनुभव आहे की भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांमधून विस्तव जात नाही, नेत्यांमध्ये मनभेद आहेत, अशी अवस्था मी कधी बघितलेली नाही. नेते एकमेकाला अकोमोडेट करतात. एखाद्या विषयावर कधीतरी आमची मतभिन्नता होते, पण मला असं वाटतं ते सुदृढ लोकशाहीचं दर्शन आहे. निश्चित. या सगळ्या राजकारणामध्ये देवेंद्र एक वेगळा माणूस म्हणून तुमची ओळख आहे. ही ओळख तशीच राहो. राजकारणामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना आतापर्यंत जशी तुमची ओळख होती, सर्वसामान्य माणूस देवेंद्र फडणवीसांकडे अगदी हक्कानं जात होता, तसेच लोक तुमच्यापर्यंत पोहोचो. या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुम्ही सगळं ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आभारी आहे मी. झी 24 तास एक पाऊल पुढे.